अरे हर आज आपण नर्मदा माईच्या परिक्रमेतील 79व्या दिवसाची सुरुवात करत आहोत आणि नर्मदा माईचा हा प्रवास अगदी अंतिम टप्प्यामध्ये म्हणजेच एक दिवसाकरता आलेला आहे आणि आता आपण आहोत मुंदी या आणि या आश्रमामधून आता ठीक 5:15 ते 5:30 वाजता आपण इथून पुढे प्रस्थान करत आहोत. नर्मदे हर. सर्व काही पूजापाठ आटपून आता आपण पुढे निघालेलो आहोत. उद्याच्या 7, 7:30, 8पर्यंत आपण सकाळी ओंकारेश्वरला पोहोचतोय. नर्मदे हर. अशा प्रकारचा हा छान प्रवास सुरुवात झालेली आहे. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. या असणाऱ्या मुंदी या ठिकाणी हा असणारा मा नर्मदा मेखल स्वतः भवन आश्रम. अतिशय सुंदर रात्री या ठिकाणी व्यवस्था झाली, सर्व काही भोजन प्रसादी. आणि आता आमच्या असणारे सानप महाराज ग्रुप या ठिकाणाहून पुढे 5:15 ते 5:30 वाजता प्रस्थान करत आहे. नर्मदे हर. चला महाराज, नलवडे महाराज आणि दारकुंडे महाराज, जय हो माई की तो चिंता काय की. नर्मदे हर. जिंदगी भर. आजच्या दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. 79व्या दिवस आणि माईच्या या परिक्रमेमधून सर्वांना अगदी गोड गोड शुभेच्छा. सर्वांना एकदा माईची परिक्रमा करण्याची संधी प्राप्त व्हावी हीच इच्छा व्यक्त करतोय. आणि आजचा प्रत्येकाचं जे काही जीवनातील दिवसातील नर्मदे हर. आपण आता सानप महाराज ग्रुप या नर्मदा माईच्या परिक्रमेत 5व्या पायी आणि अतिशय सुंदर माईने आपली परिक्रमा या शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचवलेले. आणि आता आपण रात्री मुंदी मेखलसुता या आश्रमामध्ये विश्रांतीसाठी होतो आणि आता इथून आपण 5:30 वाजता या माईचं दर्शन घेऊन पुढे निघत आहोत. आणि आपल्याला ब्राह्मण देवतेचाही आशीर्वाद आहे. नर्मदे हर प्रभू. ओम नर्मदायै नमः. प्रातः नर्मदायै नमो निशि. नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्. माँ नर्मदा जी के दक्षिण तट पर मेखलसुता समिति श्री माता मंदिर मुंदी, जहाँ पर नर्मदा परिक्रमा वासियों की 25 साल से सेवा हो रही है. नर्मदा जी के दक्षिण तट पर माता मंदिर एक ऐसा आश्रम है जहाँ पर संत सियाराम बाबा रामायण का पाठ करके गए हैं. सावरिया बाबा और अनेक संत इस माता मंदिर में पधारते हैं. और नवरात्रि का पर्व यहाँ पर एक ही होता है. और महाभारत कालीन, पांडव कालीन यहाँ पर 5 मंदिर है और संत सिंगाजी बाबा के यहाँ चरण पड़े हैं. कहा जाता है कि धन मुंदी धन पर घना, धन संतन को धाम. जहाँ संत सिंगाजी बाबा चरण पड़ियो, ये मुंदी हुआ है पावन धाम. नर्मदे हर. नर्मदे हर. बहुत बढ़िया. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. और हमारे
ब्राह्मण देवता का और हमारा तो 5 साल का रिश्ता बन गया है और मैंने बहुत घट्ट बनवाया है। सानप महाराज तो हर पल उनके क्या संपर्क में रहते हैं। हाँ सही सही है। नर्मदे आपका नंबर है कि नहीं मेरे पास? हाँ नंबर तो है ना मेरा आपके। जय हो माई की तो चिंता काहे की। और ऐसा ही माई हम पे कृपा करके रहे, यही उनके चरणों में हम सानप महाराज प्रार्थना करते और ब्राह्मण देवता के आशीर्वाद बना रहे। नर्मदे आजच्या 79व्या दिवसाची सुरुवात छानशी। नर्मदे पण 5:15-5:30ला मुंदीमधून प्रवास चालू केला आणि एक साधारणतः 4 किलोमीटर आपण आलेलो आहोत। केनूत गाव लागतंय आणि त्या आता बाहेर पडलेलो आहोत। परंतु आजचं वातावरण खूपच त्रासदायक आहे। पूर्ण धुक्याचं वातावरण आहे, अतिशय जास्त धुकं आहे। अगदी 10-20 फुटावरचा सुद्धा माणूस ओळखू येत नाही। नर्मदे हर जिंदगी भर। परंतु ह्या सर्व नैसर्गिक थंडी असेल, धुकं असेल, नर्मदे हर माई, याच्यावरती मात करत करत परिक्रमेत चालणं, यालाच तर परिक्रमा म्हणतात। नर्मदे हर जिंदगी। नर्मदे हर मुंदीपासून पुढे केनूत गावच्या बाहेर एक 5 किलोमीटर मुंदीपासून नरसिंह भगवान धाम आश्रम या ठिकाणी आहे। आणि पाठीमागच्या वेळेस मुक्कामी राहण्याचा योग आलेला होता या आश्रमामध्ये। आता रात्री आम्ही मुंदीला मुक्कामी असल्या कारणानं आता इथून पुढे आपण चाललेलो आहोत। हर नर्मदे हर बाबा, नर्मदे हर। अबे माई ने तो दूध पिलवाया बाबा यहाँ केनूद में। नर्मदे हर जिंदगी भर। माई साथ है तो क्या बात है। आज के दिन तो माई का नाम का तड़ाका है। कल तो सुबह 7-8 बजे तो माई के चरणों में पहुँचेंगे। नर्मदे हर हर। आज सानप महाराज नर्मदा परिक्रमा 5वी चालू आणि 79व्या दिवसातला सूर्योदय भगवान। आत्ताच धुकं कुठंतरी कमी झालं आहे आणि त्याचाच हा परिणाम की सूर्य भगवंताचं दर्शन झालं आहे आणि ही हिरवा शालू नेसलेली धरणी माता, हिचंही दर्शन होतं आहे। आणि या पिकातून आमच्या असणाऱ्या शेतकरी कष्टकरी वर्ग यांचंही या पिकामधून त्यांचे कष्ट समोर येत आहेत। नर्मदे हर जिंदगी भर। अशा प्रकारचा हा सुंदर 79वा दिवस। उद्या 80वा आणि उद्या सकाळी 8-9 वाजता तर पूजापाठ होईल। नर्मदे हर संकल्प सुटेल आणि यावर्षी 80व्या दिवशी आमची परिक्रमा पूर्ण होते। नर्मदे हर। नर्मदे हर। भमोरीनंतर आपण पोहोचलेलो आहोत जलवा या गावामधून पुढे चालत आहोत। मध्ये हर। आता या जलवानंतर 5 किलोमीटरवरती येवला येतो। आपलं सॉरी देवला। पाठीमा
हे मुंदीच्या लागतो तो माफी देवला आणि हा देवला आणि तिथून पुढे आटूस खास मध्ये एक गाव आहे. त्यानंतर करोली अशा प्रकारचे हातिया बाबा, खंगरगाव अशा प्रकारचे गावं ओंकारेश्वरपर्यंत लागत आहेत. नर्मदे हर जिंदगी भर, जय हो माई की तो चिंता काय की. नर्मदे सूर्याशी जाय मागे परतोनी पाय, तैसे झाले माझ्या जीवा. तैसे झाले माझ्या जीवा. कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाये, तैसे झाले माझ्या जीवा. तैसे झाले माझ्या जीवा. कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाय, तैसे झाले माझ्या जीवा. तैसे झाले माझ्या जीवा. कन्या सासुराशी जाये मागे परतोनी पाये, तैसे झाले माझ्या जीवा. तैसे झाले माझ्या जीवा. कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाय, कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाय. कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाय, तैसे झाले माझ्या जीवा. तैसे झाले माझ्या जीवा. बोला. कन्या सासुराशी जाय मागे परतोनी पाय, तैसे झाले माझ्या जीवा. तैसे झाले माझ्या जीवा. तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेटाशी केशवा, तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेटाची केशवा. तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेटाशी केशवा, तैसे झाले माझ्या जीवा. तैसे झाले माझ्या जीवा. बोला. तैसे झाले माझ्या जीवा. कधी भेटशील केशवा. तैसे झाले माझ्या जीवा. तैसे झाले माझ्या जीवा. हा अभंग निवडायचं एकच कारण आज आमचा परिक्रमेतला शेवटचा दिवस आहे आणि ही परिक्रमा आज शेवटच्या दिवसाची असल्या कारणानं थोडीशी हुरहुर जाणवत आहे आम्हाला की आता आमची उद्या सकाळी 7-8 वाजता पूजा होणार. परिक्रमेचा संकल्प सुटणार आणि आम्ही घराकडे निघणार आणि मग घराकडे जाण्याची आम्हाला नुसती जाणीव झाली तरी आमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये त्याची होरहोर जाणवायला लागली. म्हणून सहज तुकाराम महाराजांचा अभंग या ठिकाणी आठवला की कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतून पाय, तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेटशी केशवा. म्हणून हे माई आज पुन्हा आपली कधी भेट होईल कधी नाही होणार आणि ती हुरहुर मनाला जाणवत आहे. म्हणून हा अभंग या ठिकाणी प्रस्तुत केलेला आहे. नर्मदे हर जिंदगी भर. आणि माई पुन्हा पुन्हा हा योग आमच्या जीवनामध्ये आला पाहिजे अशीच तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. मुरलीच्या नादा थाट तुझा बारी, आडवीशी रस्त्यावरी. थाट तुझा बारी, आडवीशी रस्त्यावरी. अरे जा नको वाजवू बासरी. अरे जा नको वाजवू बासरी. तुझी या ठिकाणी दिसतो अवगुण मोठा.
तुझी या ठिकाणी दिसतो अवगुण मोठा, दही दूध चोरोणी भरशी आपुल्या पोटा, दही दूध चोरोणी भरशी आपुल्या पोटा, हाट तुझा बारी आडविशी रस्त्यावरी, हाट तुझा भारी आडविशी रस्त्यावरी, अरे जा नको वाजवू बासरी, अरे जा नको वाजवू बासरी, अरे जा नको वाजवू बासरी. मने कान्हू पात्रा विनंती करते चरणी, मने कान्हू पात्रा विनंती करते चरणी, देवादिकाशी नकळे तुझी करणी, देवादिकाशी नकळे तुझी करणी, आठव्या अवतारी गोपिका उदरी, आठव्या अवतारी गोपिका उदरी, अरे जा नको वाजवू बासरी, अरे जा नको वाजवू बासरी, अरे जा नको वाजवू बासरी, जा रे जा श्रीहरी माठ माझे शिरी, जा रे जा श्रीहरी माठ माझे शिरी, अरे जा नको वाजवू बासरी, अरे जा नको वाजवू बासरी, अरे जा नको वाजवू बासरी. वा बाबा, कुठले आपण? मी बाबा नेवासा तालुक्यात धनगरवाडी, अच्छा, जिल्हा अहिल्यानगर. वा, छान. आपण सुंदर गवळण सादर केली. नर्मदे हर, नर्मदे हर. जिंदगी भर नर्मदे हर. आज मोंदीवरून निघाल्यानंतर कोडीगोल या ठिकाणी माईने छानसं भोजन प्रसादी बनवलेली आहे आणि आपल्या वेळात वेळ काढून त्यांनी आम्हा सर्व यांना या ठिकाणी भोजन प्रसादीचा आनंद दिलेला आहे. त्याबद्दल अन्नदाता सुखी हो हीच माईच्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर, जिंदगी भर. नर्मदे हर हे नहार म्हणजेच आपल्याकडे पाट बोलतात. नर्मदे हर, जिंदगी. जय हो माई की तो चिंता काय की. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. आता आपण चालत आहोत अटूट खास. नर्मदे हर. इथपासून ओंकारेश्वर एक साधारणतः 25-26 किलोमीटर आहे. आता 1:30 वाजलेला आहे. हा जो आपल्याला बोर्ड दिसत आहे त्या बोर्डच्या आपल्या डाव्या हाताला आश्रम आहे. हरिहर शक्तिमठ. नर्मदा परिक्रमा, भोजन व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था सर्व काही नर्मदे हर. आता आपलं भोजन झालेलं असल्या कारणाने पण सरळ पुढे चालत आहोत. तर जिंदगी भर. पोरा
येऊ नको तू माझ्या घराला, येऊ नको तू माझ्या घराला, हात जोडून विनविते तुझला रे, जा रे जा रे तू नंदाच्या पोरा, जा रे तू नंदाच्या पोरा. वाट पाहते मी तुझी किती रे, नाही आला तू यमुना तीरी रे. वाट पाहते मी तुझी किती रे, नाही आला तू यमुना तीरी रे. हरी सांगते तुला बोलू नको मला, हात जोडून विनविते तुझला रे, जा रे तू नंदाच्या पोरा, जा रे तू नंदाच्या पोरा. तुला नाही रे माझी कदर, उडीलाशी तू माझा पदर. तुला नाही रे माझी कदर, ओढीलाशी तू माझा पदर. हरी सांगते तुला बोलू नको मला, हरी सांगते तुला बोलू नको मला, हात जोडून विनविते तुझला रे, जा रे तू नंदाच्या पोरा, जा रे तू नंदाच्या पोरा. एका जनार्दनी विनविते हरी, हरी तू नको वाजवू बासरी. एका जनार्दनी विनविते हरी, नको वाजवू हरी तू बासरी. हरी सांगते तुला बोलू नको मला, हरी सांगते तुला बोलू नको मला, हात जोडून विनविते तुझला रे, जा रे तू नंदाच्या पोरा, जा रे तू नंदाच्या पोरा. येऊ नको तू माझ्या करौली और करुणा धाम आश्रम या आश्रमामध्ये पाठीमागच्या वेळेस सानप महाराज ग्रुप दोनदा मुक्कामी राहिलेला आहे आणि छानसं मंदिर आणि स्वतः सर्व ब्राह्मण देवता आहेत आणि स्वतःनी हे निर्माण केलेलं आहे, स्वतःच चालवत आहे. सर्व व्यवस्था आहे, गोशाला आहे आणि अशा प्रकारचं हे सर्व नियोजन छानसं. जय हो माई की तो चिंता काय, जय हो भोले बाबा नर्मदेश्वराय नमः. आज सानप महाराज ग्रुप हरिगंगा हजारी धाम ग्राम करौली मानदाता जिल्हा खंडवा या विश्रामस्थळी आज म्हणजेच हातिया बाबा इथून एक 300 मीटर आहे आणि अशा प्रकारचा हा आश्रम. या आश्रमामध्ये पहिल्यांदाच थांबण्याचा योग आलेला आहे, कारण पाठीमागे एक 200 मीटर अंतरावरती करुणा धाम आश्रम समोरचा जो आपल्याला दिसत आहे तिथं आपण 2 वर्ष थांबलो, परंतु त्यांना वैयक्तिक सुटकाची अडचण असल्याकारणाने आणि स्वतः ब्राह्मण असल्याकारणाने त्यांनी सांगितलं की आपण पुढे थांबावं थोडंसं. नर्मदे हर म्हणून आज आपण इथे विश्रांती करण्याचं ठरवलं. नर्मदे हर, नर्मदे हर. आज हरिहर आश्रम या ठिकाणी रात्री विश्रांतीसाठी आम्ही थांबलेलो आहोत आणि आजचा प्रवास 35 किलोमीटरचा झाला आहे आणि उद्या साधारणतः 18 किलोमीटर ओंकारेश्वर आहे. थोडंसं लवकर निघूया, पुढे परिक्रमेमध्ये प्रस्थान करूया की जेणे साधारणतः 9 ते 10 वाजेपर्यंत
पोहोचलो पाहिजेत अशा हिशोबाने जाऊया. पाहू माई किती वाजता पोहोच करते ते. नर्मदे हर जिंदगी भर. आणि आपल्याला भोजन प्रसादीसाठी रात्री माई स्वयंपाक बनवत आहे. नर्मदे हर जिंदगी भर. हरि ओम. शांती शांती. आजच्या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा आणि शुभम भवन्तु सुखिनाम. नर्मदे हर.